का? मग मेहनत केल्यानंतर असं करेल तुला. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे ना आम्ही गार्डन मेक ओव्हर करणार आहोत. त्यासाठी बेडरूम मध्ये का सगळं पसारा काढलाय, कारण की यातनं ह्या बेडमधनं ग्रीन कलरचं मॅट काढायचं जे गार्डन मध्ये लागणार आहे. आम्ही किल्ल्यासाठी आणलेलं लॉंग अगो 5-6 वर्ष झाले असतील त्याला, म्हणजे लहान होतो तेव्हा, त्याच्या पण आधीचं. तर ते मॅट आता कामी येईल ह्यात ठेवलेलं, तर ते काढतोय आम्ही आता. हे ग्रीन कलरचं मॅट मम्मी आणि संचितने काढलं, पण हे खूप छोटं आहे, पुरणारच नाही, आणायला लागेल अजून. काम सुचतं रे, वरनं पाऊस पडतो, काय सुचणार आहे. वरनं थोडा काप, तेवढा हाईटलाच ठेव. एवढं डन आहे. इथे वरती काय बोलतो त्याला, माती, हे कशाच्या आहेत ग? मातीच्या ना, मातीच्या. आणि ह्या चिनी माती, काच, हा म्हणजे काच टाईप. तर ते आधी खूप वेड्यासारखं काहीतरी लावलेलं, मग हे चार आणि हे चार असे लावते. नाही आता सिरियल जोर लगा के हैशा नको ओढू, थांब जा तिकडं तू. चिटकव थांब. बाथरूम मध्ये घे आता. सर नको बाथरूम मध्ये नको नको जाईल घेऊन राहू दे. हा ते राहू दे. तुझा आई, तू पण हात आत्ता घे हा दीदी. सगळं काढ असं पाणी, एक टिपका पाणी नको दिसू. आणि पाऊस उद्या- पडला. अगं नाही पडत ते, पाऊस आला. पाऊस पडल्यावर बघू. एक टिपका. पुढं घे, पुढं घे ना. हा घेते ना. हा, हे बघ पूर्ण आता नीट काढतात. घरातच जाईल पाणी. काढा दीदी. ते भी ठेव. सुटलं एवढं मग बरं पाणी आण. छान जाऊ दे दुपारी. ठेव. ते बघ मध्येच ठेव. अरे त्या ह्याच्यात टाक, टब मध्ये निघल धुन. बर बर चालेल. काय मम्मी तू दीदी आता रोज काम कर हे. स्टँड आणून दिलंय तुला आणि लावून पण दिले सगळं. रोज पाणी आणि काढायचं. ब्लॉग मध्ये टाक. मी रोज पाणी काढते. काय हे? स्वच्छता करते मी. स्वच्छता. मग लोकांना चांगलं काहीतरी दाखव ना. चल. चांगलंच दाखव. मोदीजींचा प्रकल्प स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान हो गया. खूप ग्रास काढले स्कूल मध्ये, बापरे. होय ना. मग आता इथं पण काढ थोडी रोज. कमी नसेल. वाढशील थोडी तेवढी. हे वायपर दिसतंय का? आता मग मेहनत केल्यानंतर असं खाशील ना करेल जास्त. तुला. खराटा कोपऱ्यात ठेव. बादली आणि घेऊन ठेव. वरची कोंडी आहे ना, तशी आलंय का झाड झुडप काही गवत? आले आले. कुठे दिसतंय तुला? इकडे दिसतंय ना ग्रीन कलर. हा हा. अरे वा, आज पाऊस यायला लागला. गवत लावलेलं का त्यात? ए पोरी, इकडचं काढ तिकडचं म्हणजे इथलं काढ. या आपण जरा बाहेर लावून टाकू. कशाला बाहेर? नको, त्यांचं कॉपी नाही करायचं. मग आपल्याला कॉपी कॉपी. अगे इकडचं पाणी काढण्यात दिदी, आता पाऊस येणार आहे. कुठलं पाणी काढू? हे काय इथं पाणी तर इथे पण पाणी टाकलं तुम्ही? एवढं पाणी आहे बघ इथं. हाय, तर मी आत्ता रेडी झाली आहे. आम्ही FC ला जाणार आहे. फ्रेंड्स आउटफिट आहे सिम्पल कुर्ती कॉटनची आणि तशीच पॅन्ट. अँड मला आहे ना केसांचं जास्ती काही करता नाही येत, तर मी असं कसं दाखवूया, तर इथे रबर बांधलं आहे फक्त. हे पण खूप आहे माझ्यासाठी, कारण मी ना मोकळे ठेवते आणि नाहीतर मग लचर लावते. मला एवढंच 2च गोष्टी येतात. आता बघू, हे पण जर मला थोड्या वेळाने डोकं दुखायला लागलं ना तर मी सोडून टाकेल. पण हे प्रॉपर पण नाही झाले, बिकॉज मला काय माहिती, मला हेअरस्टाईल्स वगैरे येत नाही जास्ती. ऑलमोस्ट FC ला पोचतोय. आमचे 2 फ्रेंड्स पण आहेत, ते पण येतात मागून.
काय काय चाललंय इकडे आता? काय शूट करतात का? हे काय माहिती शूट तर नाही होत. काय माहिती इकडे काय? गुड लक कॅफे. बोलूया का तुला शापने लेणार का? हाय, तर घरी आली आहे मी. आम्ही काहीच खाल्लं नाही, कुठे फिरलो नाही, फक्त एका त्या स्टेशनरीमध्ये जाऊन आलो, फक्त त्यासाठी गेलेलो. आणि तिकडे काही काम पण नव्हतं, असंच फिरत होतो. आणि घरी आलो आहे आम्ही. म्हणजे मी एकटी माझ्या घरी आली आहे, तो त्याच्या घरी गेला, अँड म्हणजे सगळे आपल्या आपल्या घरी गेले. काय बोलते मी आत्ता? मम्मी जेवण बनवते. खूप खूप जास्ती भूक लागली आहे, डेंजरवाली. दुपारी फक्त ते ऑमलेट जे बनवलेले, ऑमलेट चपाती खाल्लं आणि आत्ता डायरेक्ट जेवणार आहे. एवढं मधलं फास्टिंग झाले, काही फ्रूट नाही, काय नाही. आता मम्मी बनवते पालक पुरी आणि मी आय गेस खाईल पालक पराठा किंवा काहीतरी बघते. आता पुरी जाऊ दे, आता भूक लागली. पुरी तर पुरी. फायनल लुक आहे. इथे बरीच जागा वाजते. ही पूर्ण हे कवर्ड होतं जेव्हा स्टँड नव्हतं. थोडं क्लोज जाऊन दाखवते. हे 4 इकडे लावले. आधी खूप मेसी होतं, कोणती पण कोंडी कुठे पण होती. सो हे 4 सेम होते, तर हे खाली लावले. हे 4 सेम होते, हे थोडेसे मोठे आहेत म्हणून ते वरती लावले. आणि हे रॅन्डम आहेत. तर ही एकच होती, ही स्क्वेअरवाली, आणि ती डिझाईनची पण एक होती आणि ती पण एकच राहिली होती. आणि ह्या स्टँडची प्राईस पडली आम्हाला 1400 रुपये आणि हे 1000 रुपयाला मिळालं. तुम्हाला कुठल्या पण नर्सरीमध्ये मिळून जातं, काही प्रॉब्लेम नाही होत. सो आम्ही जिकडून घेणार होतो तिकडून नाही आणलं आहे पप्पांनी. हे वेगळं त्यांना कुठेतरी दिसलं, तर तिकडून जास्ती म्हणजे रिजनेबल प्राईसला मिळत होतं, तर तिकडून आणलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.